उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या घरी दिली सदिच्छा भेट। जवळपास 1 तास उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या निवासस्थानी होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल। राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी। वकील घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली याचिका। मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का? राज ठाकरेंच्या डुबो डुबो के मारेंगेवर निशिकांत दुबे यांची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया। शिंदेचं सरकार हनी ट्रॅपमुळे आलं, हनी ट्रॅपमधून सत्तापालट झाली, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। गोवा शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आज बैठक। राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात बैठक। शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीची शेतकऱ्यांसोबत बैठक। बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार। जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी। संसदेचे पावसाळी अधिवेशनापूर्वी इंडिया आघाडीची बैठक। आज संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन बैठक घेणार। भाजप गुन्हेगाराचं सर्वात मोठं आश्रयस्थान। फडणवीसांनी पक्षातच GR काढावा, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, सदिच्छा भेट घेतली असल्याची माहिती। कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत। अबू आझमींकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित। मंत्री बावनकुळेंनी समाधानकारक उत्तर दिलं नाही। सामाजिक कार्यकर्ते विशाल कुमार गुप्ता यांचा आरोप। 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आरोप। योजना बंद केल्यानं शेतकऱ्यांमध्येही नाराजी। सांगलीच्या इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामांतरण करण्याच्या प्रस्तावाला विधिमंडळात मंजुरी। अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज हिंगोली दौऱ्यावर। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार। गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंदर्भात राज्य नियोजन मंडळाची बैठक। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। आमदार शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर सातारा दौरा। पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शशिकांत शिंदेंचं जल्लोषात स्वागत होणार। परभणीत मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश। तुकाराम भारती यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश संपन्न। जनसुरक्षा विधेयकाला समता परिषदेचं समर्थन। माजी खासदार समीर भुजबळ यांचं वक्तव्य। राज ठाकरेंसोबत जो जाईल तो समाप्त होईल। राज ठाकरेंसारख्या व्यक्तीला शिक्षा मिळायला हवी, मनोज तिवारींचं वक्तव्य। पुण्यात डेक्कनच्या अलका चौकात शिवसेनेचे बॅनर्स। दोन्ही शिवसेनेचे एकमेकांविरोधात बॅनर। कॉन्ट्रॅक्ट घेणारा दिनो अंदर कौन कौन जाएगा अब सिर्फ गिनो अशा आशयाचे लागले बॅनर। मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर। मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष रेल्वेगाड्या। 24 जुलैपासून होणार आरक्षणाला सुरुवात। 22 ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे धावणार। यंदा ITR भरताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। ITRचे नियम आता अधिक कडक। उत्पन्नाचा स्रोत लपवल्यास मोठी कारवाई होऊ शकणार। राज्य सरकारकडून दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ। दर महिन्याला 2500 रुपये देण्यात येणार। भत्त्यात वाढ केल्याप्रकरणी अकोल्यात प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष। धाराशिवमध्ये RTO अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। शेतात जाऊन दंडात्मक कारवाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल। नागरिकांनी व्हिडिओ काढताच RTO अधिकाऱ्यांनी शेतातून पळ काढला। अंबाबाई ट्रस्टच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर हटवला। आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी चौकशी होणार। कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान। अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसह अभियानपूर्वी प्रसिद्धी करा। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द। छावणीतील विद्यादीप बालगृहाला टाळ। 79 अनाथ मुलींचं अन्यत्र स्थलांतर। नाशिकमध्ये घोटाळा। TDR घोटाळा प्रकरण। 100 कोटींची फसवणूक झाल्याचा ठपका। तपासणी केली असता घोटाळा झाल्याची सूत्रांची माहिती। आंबेनळी घाटात दरडींचा धोका वाढला। आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद। बंदीमुळे पर्यटन व्यवसायासह हॉटेल व्यवसाय ठप्प। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण। हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी। महिला आणि बालकल्याण समितीच्या अहवालातून स्पष्ट। नंदुरबारमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांचा बेमुदत संप। विविध मागण्यांसाठी परिचारिकांचा बेमुदत संप।
वाशिममध्ये शासकीय योजनांचा लाभ घेताना अडथळे, शासनाच्या योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य, फार्मर आयडी बनवताना अडचणी, शेतकरी नाराज. गुगल आणि मेटाला ईडीची नोटीस, ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या ॲप संदर्भात चौकशी, मनी लॉन्ड्रिंग आणि इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी चौकशी सुरू. भंडाऱ्याच्या शुक्रवारी परिसरात मार्गाला आले तलावाचं स्वरूप, विद्यार्थी आणि नागरिकांचा कसरतीचा प्रवास, नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष. परभणीत प्रहार संघटनेचं शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन, 24 जुलैला चक्काजाम आंदोलन करणार, जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधनेंची पत्रकार परिषदेत माहिती. उबर ओला रॅपिडो स्ट्राईकवर अद्याप तोडगा नाही, कॅब चालकांच्या संपामुळे लोकांचा प्रतीक्षेत वाढ, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत कॅब चालक संपावर. कोल्हापुरात त्र्यंबोली यात्रेचा उत्साह, त्र्यंबोली यात्रेत तालिमींनी काढल्या लक्षवेधी मिरवणुकी, या मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सहभागी. मेळघाटमध्ये खापरा नदीच्या पुरामुळे नदीवरील पूल गेला वाहून, गावांचा संपर्क तुटला, गावांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही, तातडीनं उपाययोजना करण्याचं आवाहन. बीडमध्ये चिमुकल्यांचा शाळेचा प्रवास धोक्यात, ओढ्यातील गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास, पुलासाठी तत्काळ लक्ष द्यावं, ग्रामस्थांची मागणी. कोल्हापूरमध्ये रेल डाक सेवा 3 दिवस बंद, पोस्ट कार्यालयाच्या सुधारित प्रणालीच्या पूर्वतयारीसाठी सेवा बंद राहणार. कोल्हापूरमध्ये अंबाबाई देवीच्या किरणोत्सवात अडथळा न आणणारी गरुड मंडपाची बांधणी करावी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तहसीलदारांना निवेदन. प्रशांत किशोर यांना रॅली दरम्यान मोठी दुखापत, पाटणामधील रुग्णालयात उपचार सुरू. रायगडमध्ये अवैध सावकारी विरोधात पोलिसांची कारवाई, सहकार विभागाच्या मदतीनं पेण शहरात धाड, सहकार विभागाकडून पडताळणी सुरू. मुख्य अभियंता गिरीश जोशींची सचिवपदी पदोन्नती वादाच्या पुढ्यात, कार्यकारी अभियंता असताना केला होता 39,55,000चा भ्रष्टाचार, न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही न्यायालयीन केस नसल्याची खोट्या शपथपत्रात कबुली. जलजीवन मिशन निधी अभावी ठप्प, 7,371 गावांपैकी केवळ 1,737 गावात कामे पूर्ण, 2 कोटींचा निधी दिल्या प्रकरणी उर्वरित गावांनाही नळाद्वारे पाणी पुरवठा शक्य होणार. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बस स्थानकाची दुरवस्था, स्थानकातील फरशी आणि खिडक्याही तुटलेल्या, प्रवाशांना ये-जा करणं कठीण, नागरिक त्रस्त. हिंगोलीत सरस्वती शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खरुजेची लागण, अस्वच्छता सुविधांचा अभाव, लहान विद्यार्थी मात्र हैराण, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित. अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी, शुक्रवार ते सोमवारपर्यंत वन वे वाहतूक सुरू राहणार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आदेश. बुलढाण्याच्या खामगावात अतिक्रमण मुक्ती मोहीम सुरू, या मोहिमेमुळे सतत निर्माण होणारा वाहतुकीचा प्रश्न सुरळीत होणार. बुलढाणा जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मान्यता, मात्र खरेदीदारांची रेती घाटांच्या लिलावाकडे पाठ. जागरण पदयात्रा आणि कलश यात्रेचं बुलढाणा जिल्ह्यात स्वागत, युवाचार्य विवेकादास शास्त्री महाराजांच्या संकल्पनेतून यात्रेचं आयोजन. कराड विमानतळ विस्तार वाढ प्रश्न 2012 पासून प्रलंबित, आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचा प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आरोप, विमानतळ विस्तार वाढ बाधित शेतकरी कृती समिती आक्रमक. हिमाचलमधील किन्नर कैलास यात्रा स्थगित, खराब हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती पाहता घेतला निर्णय, शिवभक्तांना करावी लागणार प्रतीक्षा. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त 55,555 वह्यांचं वाटप, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकांचं अनावरण करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये दूषित पाण्याविरोधात महिलांचा घागर मोर्चा, 3 महिन्यांपासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा, तत्काळ उपाययोजना कराव्या, नागरिकांची मागणी. परभणीत विविध मागण्यांसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं धरणे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आहे. अमरावतीत तेली समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळावा, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते सत्कार केला जाणार. लॉस एंजेलिस पोलीस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, 3 उपशेरीफ जागीच ठार, मदतकार्य सुरू. काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले, सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षण मंत्रीही दमास्कस सोडून गायब झाले. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल शारांचा अजब कारभार, अल मायादीन वृत्तपत्राचा दावा.
तृणमूलच्या गुंडगिरीमुळे पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक येत नाही, नरेंद्र मोदींचे ममता बॅनर्जी सरकारवर गंभीर आरोप. उत्तराखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी. म्यानमारमध्येही 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत, मालेगावात युरिया खतांची टंचाई, युरिया अभावी पिके धोक्यात आल्यानं शेतकरी संतप्त. सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांना भात शेती करण्यास पाणी मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. नागपूरमध्ये बाजार समितीच्या गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन, चौकशीमध्ये पोलीस अधीक्षक, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचा समावेश. नाशिकमध्ये कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्रावर असणार राज्य शासनाचं नियंत्रण, 13 केंद्रांवर दक्षता समितीची स्थापना. सावत्र बापच निघाला नराधम, मुलीवर अत्याचार करणारा, मुलगी बेशुद्ध पडूनही आईने लपवली घटना, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. पुण्यात इंजिनिअरच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून सोन्याची चोरी, चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद, तरुणाला अटक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अघोरी प्रकार, भूत उतरवण्याच्या नावाखाली युवकाला मारहाण, भोंदूबाबावर गुन्हा दाखल. अकोल्याच्या कृषीनगर भागात गुंडांची दहशत पसरवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली, आरोपींची धिंड काढून नागरिकांना केलं भयमुक्त. साताऱ्यात चोरट्यांकडून दुर्मिळ इंडियन ब्लॅक टर्टल कासव जप्त, उंब्रजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. नाशिकमध्ये दहशत पसरवण्यासाठी गुंडांचा धुमाकूळ, कोयता आणि तलवारीनं फोडली 8 वाहने, 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. लोणावळा शहरात बंगल्यासमोर अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, तर आरोपीला अटक. भंडाऱ्यात बालकाची 70,000 रुपयात विक्री, अवैध दत्तक प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल. भंडाराच्या तुमसरमध्ये तंटामुक्त अध्यक्षाची युवकाला मारहाण, शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरून वाद झाला, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईत किडनी विक्रीच्या नावाने एका व्यक्तीची फसवणूक, पैशांची गरज असल्यानं किडनी विकल्याचे समोर. अकोल्यात सोनसाखळी चोराला अटक, स्थानिक गुन्हे शाखेनं घटनेचा तपास करत केलं चोरट्याला अटक, आरोपींकडून 1.5 लाखांची सोन्याची चैन जप्त. पैठण शहरात 2 गटात हाणामारी, लोखंडी रॉडने मारहाण केल्यानं 1 जण जखमी, तर 3घांवर गुन्हा दाखल. इचलकरंजीत फटाके फोडल्याच्या कारणावरून हल्ला, महिला व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, दोघांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. परभणीत वन्य प्राण्याची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या दोघांना अटक, वन विभागाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.